दिल्ली येथील जंतर मंतर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्र बंदच्या आव्हानानुसार साकोली सकाळपासून बंद ठेवण्यात आली होती. दुपारी 12 वाजता बस स्टॉपच्या समोर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने मार्च काढण्यात आला. सर्वांच्या हातात तिरंगी झेंडे होते. हा मार्च बस स्टॉपच्या समोरून तसेच पोलीस स्टेशन मार्ग लाखांदूर रोड जुन्या तहसील ऑफिस समोर सभेमध्ये रूपांतर झाले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. पेपर फुटी प्रकरणात ज्या मुलांनी आत्महत्या केली त्यांना आर्थिक मदत करण्यात यावी. 20 जुलै झालेल्या लाठीमार प्रकरणामध्ये जखमी झालेल्यांना आर्थिक मदत करण्यात यावी व लाठीडार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या. त्या मागण्यांचे निवेदन एडीओ मार्फत सरकारकडे पाठवण्यात आले. सभेमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अशोक कापगते, भारतीय कम्युनिस्ट पार्टी शिवकुमार गणवीर, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव डीजे रंगारे, सामाजिक कार्यकर्ते अचल मेश्राम, कैलास गेडाम, विलास मेश्राम, बसपाचे बिट्टू गजबिये, काँग्रेसचे दिलीप मासुरकर, शब्बीर पठाण, काँग्रेसचे लालू करंजेकर, जनजागरण कलावंत संघटनेचे भावेश कोटांगले यांची भाषणे झाली. मोर्चात सभापती शीतल राऊत, माजी सभापती मदन रामटेके, वंचितचे तनुजा नागदेवे, महामायाचे शीतल नागदेवे व इतर सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते. ज्या जनतेमध्ये आणि सांगा 12 वर्षापासून चाललेले हे सरकार कशा पद्धतीने या देशामधल्या शेतकऱ्यांना, मजुरांना, कामगारांना आदर झालेली आहे. आणि आता जे म्हणत होते विद्यार्थी या देशाचे भविष्य आहे, आज मोठी गोष्ट होती हो. जे बसले विद्यार्थी त्यांना जाऊन नरेंद्र मोदीने जाऊन एखाद्या मंत्र्याला पाठवून विचारलं असतं काय तुमच्या मागण्या आहेत, सरकार काय करणार आहे, एवढं सांगितलं असतं तरी हा देश एवढा रागामध्ये आला नसता. पण काय केलं तुम्ही? सोनम वांगचूक नावाचे फार मोठे शास्त्रज्ञ, शिक्षणविद म्हणतात त्यांना. अरे तुम्ही त्यांना जेव्हा त्यांनी तुमच्या नवीन आर्थिक धोरणाचा पाठिंबा दिला तोपर्यंत चांगले होते तुमच्याकडे. ज्यावेळेस त्यांनी तुम्ही काश्मीरचं 370 कलम रद्द केलं त्यावेळेस त्यांनी म्हटलं चांगलं झालं, त्यावेळेस तो नव्हता. पण आता जेव्हा त्यांनी विद्यार्थ्याच्या प्रश्नावर घेऊन आमरण पोषण केलं तर म्हणजे तो देशद्रोही आहे. त्याला फंड कुठून येतो ते पाहतात. म्हणजे 3 वरून फंड येतो, कुणी म्हणतो सोडून फंड येतो. अरे ते सोडलं तुम्हाला माहित नव्हतं का? जेव्हा तुम्ही त्याचा सत्कार करत होते तो तुमचं सत्कार करत होता पूर्ण माणूस, तेव्हा तुम्हाला माहित होतं की त्याला चिंत फंडिंग येत आहे. पण नाही, आता आंदोलन झाले. मला माहित केले सरकार काय करते. शेतकऱ्यांनी 13 महिने आंदोलन केलं दिल्लीच्या वेशीवर. अरे दिल्ली आमची आहे एवढं नाही दिलं त्यांना. काय सांगितलं त्यांना? खलिस्तानी आहेत म्हणे. काय सांगितलं त्यांना? बलात्कारी आहेत म्हणे. नरेंद्र मोदी साहेब तुमच्या मंत्रिमंडळामध्ये ज्यांच्यावर बलात्काराचे गुन्हे आहेत असे लोक आहेत. तुमच्या पक्षाचे अनेक खासदार असे आहेत की ज्यांच्यावर बलात्काराचे गुन्हे आहेत. आणि हा कोण आहे? अमित तडीपार गुंडा आहे ना, गुंडा चोर आहे, तडीपार गुंडा आहे ना, त्याला कोर्टाने सोडलं नाही. तुम्ही त्याच्यावरचे आरोप सरकारने मागे घेतले. देशाचा गृहमंत्री, ज्या देशाचा गृहमंत्री हाच तडीपार असेल त्या देशाच्या दिनेश तलवारांच्या पक्षामध्ये गुंड लोक नसतील तर काय. आणि म्हणून सांगतो बंधू आणि भगिनींनो, मी यांच्या मंत्रिमंडळातल्या आणि भाजपच्या एक माणसाचं बोलणार नाही. या देशाचं पंतप्रधान आहे म्हणून त्यांच्या विरोधात बोलतो. या देशाचं गृहमंत्री आहे, जो तडीपार आहे त्याच्या हातामध्ये पोलीस आहे, त्याच्याच कब्जामध्ये पोलीस आहे. तेव्हा म्हणून त्यांच्या विरोधामध्ये बोलतोय. तुम्हाला एक सांगू इच्छितो, हे सर्व जे प्रकार आहे या देशामध्ये 12 वर्षापासून जे सरकार चाललेलं आहे, काय काय करतो आहे त्याच्या विस्तारामध्ये जात नाही. मी आधीच सांगितलं मला तासभर बोलता येते पण तिथे सर्व प्रश्नावर बोलणार नाही, कारण लोकांनाही थोडंसं त्रास आलेला आहे. पण चांगली गोष्ट आहे. काल आमच्या एका कार्यकर्त्याने कैलास गेडामने पुढाकार घेतला आणि मिटिंग बोलवली. मिटिंग मध्ये फारसे लोक नव्हते, पण मिटिंग मध्ये आम्ही निर्णय घेतला. चर्चा अशी आली होती, लोक येतील का रॅलीमध्ये, साकोली बंद होईल का,
आणि म्हणलं हो, कारण हा प्रश्न आता जनतेच्या मनाला भिडलेला आहे. 15 वर्षाच्या, 16 वर्षाच्या, 17 वर्षाच्या, 20 वर्षाच्या पोरांना तुम्ही बेदम लाठीमार करता. नळकांड्या फोडता असून म्हणाच्या, वॉटर कॅन चालवता त्यांच्यावर. कशा करता? काय वाटतं त्यांच्या हातात? काय होतं? सगळं होतं. त्यांच्या हातात काय लाठ्या होत्या? त्यांच्या हातात काय बंदुका होतं? उलट चित्र असं आलेलं आहे की पोलीस विभागाने एक ट्रक दगडाने ठेवली होती. पाहिले का तुम्ही? हा, पोलीस विभागाने चाळे मोठे मोठे पहाडी दगड एका ट्रकमध्ये आणून ठेवले होते. एका पत्रकाराने चढून विचारले कशा करता आहे. त्या ठिकाणी ते धावत जातात आणि अतिशय खूप मेहनत करतात आणि एवढं घाम आणि पूर्ण आपली ताकद खर्च करून त्या ठिकाणी परीक्षा देण्याचा प्रयत्न करतात. नीटचे विद्यार्थी जे आहेत ते अहोरात्र अभ्यास करतात आणि अहोरात्र अभ्यास करून ती परीक्षा देण्याचा ते प्रयत्न करतात. परंतु त्या सरकारमध्ये जे काही श्रीमंताची मुलं आहेत किंवा देशामध्ये जे काही श्रीमंताची मुलं आहेत त्यांच्यासाठी एक वेगळ्या प्रकारची पद्धती करण्यात येऊन कोचिंग क्लासच्या माध्यमातून ते जे पेपर आहेत ते पेपर फोडल्या जातात आणि यामध्ये जो गरीब विद्यार्थी आहे, गरीब विद्यार्थी अभ्यास करत राहतो आणि श्रीमंताचा विद्यार्थी मात्र त्या ठिकाणी मुलगा हा पेपर फूट करून आपले कुठेतरी वर्षानुवर्ष अशा प्रकारचे सुरू होतं. मागच्या वर्षी पेपर फुटले होते, यावर्षी पेपर फुटले आणि त्याला कोणत्याही प्रकारची सजा दिली जात नाही. आज धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा, एका लहानशा मिनिस्टरचा राजीनामा मागायचा म्हटल्यानंतर सगळ्यांची मागणी तीच आहे. आज एखादा विमानाचा अपघात होतो ते आपल्या सोयीने जातात, त्याला 1 करोड रुपये दिले जातात. परंतु या ठिकाणी मात्र हे जे विद्यार्थी ज्यांनी आत्महत्या केली त्या विद्यार्थ्यांना जी मागणी आहे ती त्या विद्यार्थ्यांना एक शासकीय मदत म्हणून त्या ठिकाणी देण्यात यावी, ती सुद्धा मागणी आज मान्य करण्यात येत नाही आणि त्याच्यासाठी आज आपण या साकोलीतर्फे निषेध म्हणून केला जातोय. आज राम मंदिराच्या बाबतीमध्ये माहिती आहे सरकार सगळे लोक या ठिकाणी जुन्या गोविंदाने आपल्या गावामध्ये नांदतो, परंतु हिंदू मुस्लिम अशा प्रकारचा भेदभाव करून त्या ठिकाणी आज आपल्यामध्ये जी एकतेची भावना आहे तिला कुठेतरी त्या ठिकाणी विस्कळीत केली जाते. तुम्हाला माहित असेल राम मंदिराची जी दानपेटी आहे या दानपेटीमधून कितीतरी करोडो रुपये त्या ठिकाणी चोरल्या गेले, परंतु अजूनही मात्र त्याचा जो FIR आहे हा FIR दर्ज केला गेला नाही. त्या दानपेटीच्या पैशाचा उपयोग, रामाच्या नावावर जमा केलेल्या पैशाचा उपयोग हा त्या ठिकाणी मतपेटीसाठी उपयोग केला जातो. दानपेटीतला पैसा काढायचा आणि निवडणुकीच्या माध्यमातून मतपेटीमध्ये आपल्याला मत जास्तीत जास्त हिंदूच्या नावावर, रामाच्या नावावर कसं मिळवता येईल याचा वापर या सरकारने केला. त्या तरुण पोरांच्या त्या पोरींना नागवा केला, त्यांना मारलं. अरे कुठे गेला तुमचं मोदी नारा, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ. शर्म करो मोदी, याद रखना मोदी, जंगी और आसमां को भी एक कर देंगे. देश की जनता अभी यहाँ विद्यार्थी तरुण युवक खड़ा हो गए, इसलिए कहता हूँ अरे जंगी और आसमां को भी एक कर देंगे, लोहिया और पौलाद को भी एक कर देंगे. याद रखना गद्दार मोदी, राजीनामा नहीं दिया. अरे लोग तो मरे हुए मुंह से गड़ाते हैं, ये देश की जनता तुम्हारे